नमस्कार, माझं नाव गणेश बबन आडागळे. मी 1992 पासून या भागामध्ये बघतोय की आजपर्यंत लोहियानगरच्या प्रभागामध्ये बरेच नगरसेवक आले, बरेच नगरसेवक होऊन गेले, परंतु बाप्पू साहेबांसारखं काम कोणत्याही नगरसेवकांनी या प्रभागामध्ये केलेलं नाही आहे. आणि त्यांनी जे या साऱ्याच्या माध्यमातून आपल्या इथे जे काम उभारलेलं आहे, त्यांनी खूपच चांगलं काम आहे की गोरगरीब जनतेला पक्क्या घराचं ते काम करता येते, पक्की घरं मिळवून देता येते, त्यासाठी दिवसरात्र कष्ट करतायत. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कोणतंही पद नसताना केवळ लोकांच्या पाठबळावरती आज त्यांनी एवढं मोठं काम उभं केलेलं आहे, ते आपण सर्वांच्या नजरेच आहे. मी स्वतः 7 वर्ष झाले या सारीमध्ये मला ताबा मिळालेला आहे. 4थ्या मजल्यावरती माझा फ्लॅट आहे. म्हणजे झोपडपट्टीतून फ्लॅट सिस्टीममध्ये गेल्यानंतर कसं माणसाचा विकास होतो ह्याचा स्वानुभव आहे. आणि त्यानंतरनं आपल्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत, मग ते ड्रेनेज असेल, पाणी असेल, स्वच्छतेचे असेल, महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, ह्या संदर्भामध्ये ना कोणत्याच प्रकारचं काम होत नाही आहे. गेल्या 8 वर्षामध्ये ह्या भागामध्ये जे नगरसेवक निवडून आले होते त्यांनी ह्या भागाकडं पूर्णपणे दुर्लक्षित भाग केलेला ह्या भागाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. याचं मुख्यतः कारण म्हणजे त्यांचं एकच म्हणणं आहे की हा ट्रान्झिट कॅम्प आहे. ट्रान्झिट कॅम्प जरी असला तरी तो नगरपालिकेच्याच हद्दीत येतो ना, तिथेही माणसंच राहतात. त्यांचाही त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांच्या ज्या आरोग्याच्या सोयीसुविधा असतील किंवा स्वच्छतेच्या सोयीसुविधा असतील किंवा पाण्याच्या समस्या असतील किंवा ड्रेनेजच्या समस्या असतील हे सोडवल्या पाहिजे. हे प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे. परंतु ते गेल्या 8 वर्षामध्ये इथं कोणत्याच प्रकारचा विकास झालेला नाही आहे. तर ह्याला हे सर्व नागरिक आम्ही त्रस्त झालेलो आहोत आणि आम्ही आमचा पर्याय आता शोधला आहे. तो म्हणजे आमच्या भागातले जे माजी नगरसेवक लोहियानगरचे उद्धारकर्ते जे आहेत, माननीय बाप्पूसाहेब कांबळे यांची कन्या मृणालताई बाप्पूसाहेब कांबळे ही या प्रभागातून काशेवाडी हरकानगर या प्रभागातून अ गटातून उभी आहे. तिचं चिन्ह आहे कमळ. आणि येत्या 15 तारखेला आम्ही सर्वजण मिळून सकाळी त्या मतदान केंद्रावर जाऊन कमळाच्या चित्राचंच बटन दाबणार आहे, हे मी ठामपणे सांगतो. आणि मृणालताई यांना प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे, ही 100% पावती आहे माझ्याकडून. भाऊ, एकच प्रश्न आहे. मागे बघितलं तर त्या वायरी लटकल्या, एवढ्या भयानक परिस्थितीत लोक राहतात. अहो, एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये वायरीच नाही तर उंदीर, घुशी वगैरे हे सगळ्या गोष्टींचा इथं त्रास आहे. पावसाळ्यामध्ये एवढी भयानक परिस्थिती असते, त्यातून त्या लहान मुलांना त्यांचं नाही का संगोपन करणं, त्यांना शाळेत आणणं नेणं. पत्र आहे ना. हो, असं झालंय का कधी करंट उतरला किंवा काय? हां, 2-3 घटना झाल्यात, परंतु कुठलीही जीवितहानी न होता व्यवस्थित हे झाले. कारण बाप्पू साहेबांचे जे कार्यकर्ते ते लगेच धावपळ करून अशा मदतीच्या वेळेस लगेच हजर राहतात आणि योग्य ती मदत मिळतात. आणि बाप्पू साहेबांचं ऑफिस किंवा घर एक अशी जागा आहे की तिथं रात्री 2 वाजता जरी जाऊन संकटाच्या वेळेस माणसांनी दार वाजवलं तर ते दार उघडतं आणि अपेक्षित मदत मिळते. अवघड आहे. म्हणजे पुण्यात पण असा भाग आहे की जिथं लोक जीव मुठीत गेलो आहे. बघा ना, तुम्ही तुमच्या नजरेने बघा आणि विचार करा. आणि ह्यातून जर सगळ्यांना बाहेर निघायचं असेल, पक्क्या घरात जायचं असेल तर एकच पर्याय मृणालताई बाप्पूसाहेब कांबळे आणि कमळ.